परमपूज्य सद्गुरु श्री शामराव महाराज केले पुण्यनगरीतील माझ्या गुरुबंधू आणि भगिनी, आज इथं आपण माझे सद्गुरु श्री शामराव महाराज केले यांच्या गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अत्यंत उत्साहानं पार पाडला. पुणे शहराला काही सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा आहे. त्या वारशातून आपण गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्कृष्टपणे केला. माझ्या गुरूंचं आपण कौतुक केलं. आपल्याला शतशः प्रणाम. बंधू भगिनींनो, शामराव महाराज ही दिसायला जसे रांगडे आहेत, धोतर आहे, शर्ट आहे, पटका आहे, अंगावर कुठली गुलाबी शाल नाही, भगवं नाही, काही महाराज म्हणून ओळखण्याच्या ज्या बिरुदावल्या आज जे महाराज मिरवतात त्यापैकी त्यांच्याकडं काहीही नाही. पण तरी सुद्धा ते महाराजांचे महाराज आहे, परम सद्गुरु आहे. तुमचे महाराज ते महाराज का कशा करतात, त्यांना का म्हणायचं? पण एक लक्षात घ्या, सगळीच माणसं सारखी नसतात. शामराव महाराजांच्या घरची माणसं अशी देवाकरी निर्माण होतात. आजपर्यंत या पृथ्वीतलावर आपण देवदेवतांच्या कथा ऐकल्या. देव प्रत्यक्ष कधी पृथ्वीवर आला नाही. आला तो मानवाच्या रूपातच आला. हात, पाय, डोळे, कान हे जे माणसाचे अवयव आहेत ते घेऊनच या पृथ्वीवर आला आणि आपल्या दैवी लीला त्या परमेश्वरानं केल्या. त्याला आपण नमस्कार. माणसाला कुठली तरी प्रतिमा लागते, केवळ हवेत माणूस नमस्कार करत नाही. असा एक देव आपल्याकडून बसले नाही. एका देवानं माणसाचं रूप घेतलेलं आहे. त्याला हात, पाय, डोळे, कान आहे. तेच ते शामराव महाराज ते आपल्याला लाभलेले आहेत. ते माझे सद्गुरू आहेत. हे माझं भाग्य आहे. आपणही त्यांचे भक्त आहात. शामराव महाराजांच्या सारखा गुरु लाभणं ते पूर्वजन्मीची पुण्याची गोष्ट आहे. शामराव महाराज जे आपल्याला दिसतात तसे ते नाही. जरी वेश असे बावळा तरी अंगी असे ती नाना तणा. शामराव महाराजांना समजून घेणं ही फार मोठी अवघड गोष्ट आहे. गेली 30 ते 35 वर्षे त्यांचा सहवास मला लागला. पण ही माणसं भूतकाळ सांगतात, वर्तमान काळ वाचतात आणि भविष्य घडवतात. हे आपण लक्षात घ्या. त्याचे अनेक शेकडो अनुभव मी घेतलेले आहेत. ते सगळं सांगणं शक्य नाही. पण या माणसाला ओळखणं फार मोठी अवघड गोष्ट आहे. एक किस्सा एक तुम्हाला सांगतो. एकदा मी मठाच्या पायरीवर बसलो होतो. त्यांनी होतो तंबाखू खात बसलो होतो. मला म्हटलं, हॅलो साहेब, मरगाई दिली आली. मरगाई दिली आली? होय म्हटले, गाडा घेऊन आले. मग तर म्हटलं, इथं रोगराई पसरायची म्हटले परवानगी मागते. अरे म्हटलं, दिली का काय? मग काय करायला म्हटले, अहो इकडे कशाला महिला आणली, इकडे काही कमी आहे काय? म्हटलं, जाऊ दे तिकडं जा. ते काय म्हटले, तिला सांगितले खाली जा म्हणून. आणि 8 दिवसानंतर गुजरातमध्ये नेकची साथ निर्माण झाली. म्हणजे असे त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रसंगोपात त्या शक्तीचं दर्शन घडतं. जादूगारासारखे ते प्रयोग करीत नाही.
त्याची प्रत्येक अनुभूती असते. एकदा आमचे मित्र दवाखान्यात आजारी होते. त्यांना बघायला महाराज केरळहून आले, माझ्या घरी आले. म्हटलं यादव साहेब चला, म्हटले आपले मित्र इंगळे साहेबांना तब्येत बरी नाही, त्यांना बघून चला. आम्ही गेलो. दुपारचा असं गेलो 1-1:30-2 वाजता. आम्ही बघितलं ते ग्रस्त म्हटले जरा भीती वाढली होती, म्हणून म्हटले आजूबाजून मी विश्रांती घेतो. दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथं मला महाराज म्हणाले, यादव साहेब इंगळे साहेब राहणार नाही, जाणार नाही. अहो काय बोलताय म्हटलं, तू माणूस घरला निघालाय आता 4 वाजता आणि ते अगोदर काय बोलता? नाही म्हटले मला दत्त महाराजांनी सांगितलं. काय दत्त महाराज सांगता तुझं? बर चला गे. तिथनं एका ते भक्ताच्या मुलीच्या लग्नाला गेले आणि यादव साहेब आम्ही घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही जाऊन घ्या. तर आले ते गेले, आम्ही गेलो. बरोबर 3 वाजता मला निरोप आला इंगळे साहेब गेले. देवळातच मला त्यांनी सांगितलं 3 वाजता इंगळे साहेब जाणार. झालं हे लग्नातून परत आले. आम्ही बघितलं ठणठणीत झालेला माणूस 4 वाजता घरी जाणारा 3 वाजता गेला. ही काय आहे? प्रसंगोपात या गोष्टी आणि हे अंतर्ज्ञान त्यांना आहे. एकदा तर गंमत अशी झाली, एका भक्ताला बघायला आले. महाराज म्हणले यादव साहेब तुकाराम महाराजांना बरं नाही, आपण जाऊन या. ठीक आहे म्हणले. आम्ही गेलो दवाखान्यात. तर त्या माणसाला ऑक्सिजन गॅस लावला होता आणि घरघर ऐकू येत होती. ती आम्ही गेलो. डॉक्टरना त्यांनी विचारलं तर काय म्हटले, डॉक्टर पेशंटची परिस्थिती काय? तर म्हटले महाराज पेशंटची काय परिस्थिती राहिलेली नाही, पेशंट संपलेला आहे, नातेवाईकांनी बोलवलेलं आहे. हा तर 1 तासभर आणखी ऑक्सिजन सिलेंडर संपलं की संपलं. महाराज डॉक्टरला म्हणाले, काय म्हणाले? म्हणजे डॉक्टर हे काय म्हटले, काय मरत नाही म्हटले, जसं म्हटले रात्र होईल तसं त्याला बरं वाटेल म्हटले, उद्या ठणठणीत होईल. डॉक्टर म्हटले महाराज तुमच्या क्षेत्रातले तुम्ही महाराज असाल, पण माझ्या क्षेत्रातला मी महाराज आहे. हो पेशंट हा गेलेला आहे. बरं म्हटले बघूया म्हटले उद्या सकाळी. गाडी 10-11 वाजता परत महाराज आले. तिथे चला काय झाले बघून या. आम्ही गेलो तर ते ग्रस्त पाठावर उठून बसलेले. हा आणि महाराजांना नमस्कार करत म्हणले महाराज बरं आहे. डॉक्टरला बोलवलं. डॉक्टरना विचारलं काय डॉक्टर पेशंट कसा काय? डॉक्टर काही बोलले नाही. डॉक्टरने साष्टांग नमस्कार घातला आणि महाराजांचे पाय घातले. त्यातलं म्हटलं आम्हाला काही कळत नाही. त्या माणसांचा असा त्यांना भविष्य सर्व माहिती आहे, पण तुम्हाला जे हवं आहे त्या वेळेला जेवढं पाहिजे तेवढंच ते सांगतात. ज्योतिषासारखी पोपटपंची ते करीत नाही. तर ही अंतर्ज्ञानी माणसं आहे. ही प्रत्यक्ष देवच आहे, शिवावतारी आहे. शिवावतारामध्ये त्यांनी मला 2-3 वेळा दर्शन दिलं. महाराजांनी स्वतःच्या सामर्थ्यानं अनेक अनुभूती त्यांनी मला दिल्या. महाराज म्हटले यादव साहेब तुम्ही सारखे विचारता काय होणार पुढचं. आम्ही एकदा मठात गेलो दुपारी, त्यांच्या घरीच घेऊन आलो होतो. मला म्हटले की यादव साहेब चला घरात जाऊन घेऊन. आदल्या रात्रीला मटण आणलं होतं, रसा केला होता, शिळा होता. म्हटले चला खाऊया. इतकं घेऊन मठात आलो आणि डोक्यावर माझ्या हात ठेवला. बघा म्हटले पुढचं काय तुम्हाला दिसतंय? काही नाही म्हटले, काही घ्यायचं कारण नाही, मटण बिटण खाल्लं अमुक अमुक खाण्यापिण्यावर काही नसतं म्हटलं. आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला टीव्हीसारखं अगदी स्पष्ट दिसलं. काय यादव साहेब काय दिसतंय म्हटले? तर पृथ्वीचा प्रलय त्यांनी दाखवला. क्षितिजापर्यंत जेवढी दृष्टी जाते तेवढं क्षितिज पेटलेलं आहे. लावा रसाच्या नद्या वाहत आहे, समुद्र तयार झालेला आहे, दगडं सुद्धा त्यात वितळलेली आहेत. प्रलयाचं भयानक चित्र त्यांनी दाखवलं.
मोठमोठे डोंगर या गावारसामध्ये मिसळत आहेत. ती प्रत्यक्ष पाहिलेली ही गोष्ट आहे, प्रत्यक्ष अनुभूती त्याची मी घेतलेली आहे. त्याबद्दल लोक तर अशा ज्या अनेक गोष्टी आणि अनेक असे चमत्कार महाराजांचे आहेत. महाराज आपल्या पुण्यनगरीमध्ये आलेले आहेत. आपण त्यांच्या दैवत्वाचा साक्षात्कार घ्या, त्यांच्यावर प्रेम करा. शामराव महाराज हे आमचं परमदैवत आहे. आपलं सुद्धा ते परमदैवत असतं. हा कल्पवृक्ष लाविला दारी तुम्हा भक्तीसाठी, बरोबरून ओंजळ घ्या आपण पुण्यनगरी. शामराव महाराजांना वंदन करून या गुरु पौर्णिमेनिमित्त माझ्या मनातील ज्या काही भावना आहेत त्या या ठिकाणी सांगत आहे. परमपूज्यांबद्दल सांगायचं झालं, सांगण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आकाशाला गवसणी बांधण्यासारखा प्रकार आहे. मला माहिती आहे आपण एक सामान्य माणूस आहोत आणि सामान्य माणूस एका प्रत्यक्ष देवाचं वर्णन ते काय करणार. परंतु गेले 20-25 वर्ष महाराजांच्या सानिध्यात आलेलं, त्यामुळे ज्या काही त्यांनी मला त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर अनुभूती दिल्या किंवा मला जे महाराज समजले ते थोडक्यात सांगणं मी गरजेचं समजतो. कदाचित काही गोष्टी इथे रिपीट होतील, परंतु ते सांगणं आवश्यक आहे असं मला मनस्वी वाटते. महाराजांच्या सान्निध्यात येणं हा मुळातच आपल्या नशिबाचा भाग आहे असं मी समजतो. कारण अजून महाराजांना आपण समजलेलं नव्हत. जेवढं समजायला पाहिजे तेवढं आपण समजलेलं नाही असं मला वाटतं. महाराज या पृथ्वी तलावर मनुष्याच्या रूपात आपल्याला दिसतात, तथापि ते प्रत्यक्ष शंकराचे अवतार म्हणून या पृथ्वी तलावर वावरत असतात. ते शंकरच आहेत. सर्व देव आपण 36 कोटी देवांचं नेहमी नामस्मरण करतो, नाव घेतो, अनेक मंदिरात जातो, अनेक देवांचे नामस्मरण करून पूजा करतो. परंतु मला नक्की सांगायचं आहे आपल्याला की एकच देव आहे. 36 कोटी देव ज्यामध्ये आहेत असे आपले शामराव महाराज आहेत. त्यांना आपण समजून घ्या, त्यांच्या सान्निध्यात राहा, त्यांच्या भक्ती करा. ते नेहमी सांगतात की तुमची भक्ती कमी पडते आणि खरोखर आपण कमी पडतो. त्यांच्या सान्निध्यात येऊन आपण हळूहळू त्या मार्गाला चाललेलो आहोत, ही एक आनंदाची बाब आहे. गेले वर्षभर महाराजांच्या सान्निध्यात या मंदिरात आम्ही रोज सकाळी येतो, 7:30 वाजता येतो. महाराज मंदिरातील देवांचं दर्शन घेतात. त्या मंदिरामागं जे महादेवाच्या अरण्येश्वराची भिंत आहे, त्या भिंतीचं दर्शन घेऊन आम्हाला ते कान लावायला सांगतात. सुरुवातीला मला वाटलं भिंतीतून काय येणार, कान का लावायला सांगितलंय. आणि एक 5 मिनिटांनी त्यातून ओम नमः शिवाय श्यामदेवाय नमः असे स्वर बाहेर आले. हा कशाचा चमत्कार आहे. प्रत्यक्ष शंकराचा अवतारच आहेत म्हणूनच हे आपण ऐकू शकलो. भिंतीतून आवाज आला आणि त्यानंतर महाराजांनी त्यातून काही पुढे होणाऱ्या घटनांची नांदी त्यांच्या भिंतीतून आकाशवाणीच्या रूपाने आपल्याला सांगितले. येणारा काळ अतिशय वाईट आहे असं महाराजांचं म्हणणं आहे. आपण त्या मानाने महाराज वागलं पाहिजे, चांगली सद्बुद्धी आपल्याला मिळावी अशी महाराजांची सतत भावना असते. त्याकरता महाराज सांगतात सानिध्यात राहा, भक्ती वाढवा. महाराजांनी सांगण्याचं काय कारण नाही, सारखं ते का सांगतात. गेले वर्षभर आपण हे ऐकतो की 2 वर्ष आहेत. आपल्याला वाटेल महाराज असं सारखं का सांगतात, कारण आपण साधारण माणूस आहोत म्हणून आपल्याला वाटतं, आपल्या मनात ही शंका येते.
परंतु सांगणारा मनुष्य साधा माणूस नाही, तो शंकर आहे, देव आहे. त्याला या पृथ्वीवर होणाऱ्या घटना त्या समोर दिसत असतात आणि म्हणून ते आपल्याला सावध करत असतात. परंतु आपण मानव अजून त्या मानाने सावध होत नाही. आपण सावध व्हायला पाहिजे. महाराजांची एकच इच्छा आहे, आपला भक्त सुखी राहावा. महाराजांनी काही मागितलं नाही स्वतःसाठी. जगामध्ये कुठला असा एक मठ मला दाखवा की जिथे दान पेटी नाही. आता जगामध्ये एकमेव मठ असेल तर केरळचा मठ आहे, जिथे दान पेटी नाही. ही साधी गोष्ट नाही, हा एक परमेश्वराचंच काम आहे. तिथं परमेश्वर स्वतः वास्तव्य करतो, म्हणून अशा घटना घडतात. आज आपण आसपास पाहतो, अतिशय वाईट दिवस आहेत. नैतिकता रसातळाला चाललेली आहे. माणसामध्ये माणुसकी राहिलेली नाही. एकमेकाविरुद्ध एकमेकाच्या मनात कलह निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला मनशांती लाभत नाही. अशा वेळी फक्त महाराज श्यामदेव महाराज आपल्याला मार्गदर्शन करतात. तेच त्यातून आपल्याला जेव्हा निघणार आहे असं ते समक्ष सांगत असतात. त्यांना माहिती आहे की पुढे काय होणार आहे आणि त्यातून वाचवणार कोण. जेव्हा मी प्रश्न केला तर मला त्यांनी उत्तर दिलं नाही. पुन्हा 2 दिवसांनी जेव्हा मंदिरात आलो तेव्हा पुन्हा भिंतीला मी कान लावल्यानंतर त्यांनी सांगितलं, श्यामराव महाराज हे स्वतःच आपल्याला त्यातून वाचवणार आहेत, ते स्वतः शंकर आहे. या सर्व गोष्टी महाराज सहज सांगत असतात. त्यांचा सांगण्याचा उद्देश त्यांचा स्वतःचा काय अहंपणा मोठेपणा नाही, तर आपल्या भक्ताला पुढे येणाऱ्या संकटातून मार्ग दाखवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. अशा थोर आपल्याला असा थोर गुरु लाभलेला आहे, हे आपल्या जन्माचं भाग्य आपण समजावं. पूर्वजन्मीचा आता यादव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वजन्मी आपलं काहीतरी त्याचं लागेबंदे होतं, म्हणून आपण या सान्निध्यात आलो, महाराजांच्या सेवेमध्ये आहोत. अशा अनेक गोष्टी महाराजांनी सांगितली. इथे आपल्याला दिसणार नाही शंकराचं चित्र निर्जीव चित्र आहे. हे काय या चित्रामध्ये आहे, एक चित्र म्हणून तुम्ही बघणार. आम्ही सुद्धा असं चित्र म्हणून बघतो, परवापर्यंत बघत होतो. महाराजांनी त्याच्यासमोर मला आणि आमच्या कोठारी साहेबांना जेव्हा उभं केलं होतं तर पहिल्यांदा मला काही दिसलं नाही. चित्र आहे तसंच होतं आणि काही वेळानं अचानक एकदम मोठा प्रकाश त्या चित्राच्या कडेने उभा झाला. समक्ष शंकराचं रूप होतं. समक्ष शंकर त्या चित्रामध्ये अवतरलेले होते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि काही 5 मिनिटांनी त्या निर्जीव चित्रामधून प्रचंड अग्नी बाहेर आला आणि तो अग्नी इतका प्रखर होता की मला चक्कर आली. आणि आपल्या इतर भक्तांनी मला धरलं. महाराजांनी तोपर्यंत महाराज स्वतः शंकर असल्यामुळे त्यांना माहिती काय पुढे होणार, आणि त्यांनी मला एक 10 मिनिटांनी नॉर्मल केलं. तर महाराजांनी हे का केलं हे मला कळलं नाही. नंतर त्यांनी सांगितलं की हे येणाऱ्या संकटाची चाहूल तुम्हाला दाखव. संकट अतिशय प्रखर, अतिशय वाईट प्रकारचं संकट आहे आणि म्हणून तुम्ही भक्ती करा, वाईट मार्गाला लागू नका, चांगल्या एकमेकाचे बंधुप्रेम ठेवा, एकमेकाबद्दल प्रेम करा, भक्ती वाढवा, असं सतत ते आपल्याला सांगताय. आणि त्यांचा सांगण्याचा उद्देश त्यानंतर मला समजला. तर अशा प्रकारच्या या महान अशा गुरुजवळ आपण आहोत, हे आपलं केवढं मोठं भाग्य आहे. आपण अजून बघतो अनेक मठ आहेत, अनेक गुरु आहेत. 5 फुटाला दर्शन घ्यायचं तर 50 रुपये, 100 फुटावून घ्यायचं तर आणखी काय 25 फुटावून घ्यायचं असेल तर असे निरनिराळे रेट आहेत दर्शन घ्यायचे. तरी लोक तिथे हजारोच्या संख्येने जातात. आता ती त्यांची भावना आहे, त्यांना आपण नावं ठेवू शकत नाही. परंतु खरं जे काय आहे महत्व आणि जे खरं आपल्याला स्वरूपात आपल्याला मिळतं आणि महाराजांच्या गुरुचा आपण पदस्पर्श घेऊ शकतो, स्पर्श करू शकतो, अशा महान गुरुचा आपण शिष्य आहोत, याचा मला सार्थ अभिमान आहे. आपल्या सर्वांना सुद्धा असा त्या आपल्या गुरूंबद्दल अभिमान आहे. आपण सर्व बंधू भगिनींनो आणि गुरु या महाराजांबद्दल आपण जे महाराजांची शिकवण आहे, भाऊ कुणाचा बहीण कुणाची, हे नेहमी महाराज म्हणत असतात. कोण कुणाचे सगळे सोहरे, मेल्यावरती जायले सारे, तुटतील धागे दोरे. असं न होता आपल्याला म्हणून आपण महाराजांच्या सानिध्यात राहा, भक्ती करा, सानिध्यात राहून त्यांची जेवढे आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्यावे, असं सर्वांना मी विनंती करतो. माझे 2 शब्द मी बोलतो. शिंदे, प्रसाद ठाकार, संजय सानप आणि अर्जुन जानगवळी ही टीम नंबर 1.
दुसरी टीम आहे देवेंद्र पाटील, नामदेव जाधव, नरेंद्र विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पहिला नमस्कार माझा श्री सद्गुरु आपल्या गुरुमाऊलीला आहे. दुसरा नमस्कार माझा रुक्मिणी मावशींना आहे, कारण रुक्मिणी मावशींच्या मुळेच आज इथे आपण सगळीजण दिसतोय. आज रुक्मिणी मावशी हे आपलं सगळ्यांचं माध्यम आहे हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. आज त्यांच्याकडे गुरुमाऊली राहते. बऱ्याच जणांचा पुढेचा हा प्रश्न आहे तो मी थोडासा सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. गेल्या जन्मामध्ये माझे गुरु हे गजानन महाराजच होते, हे पहिलं लक्षात ठेवा. मला याची काहीच कल्पना नव्हती. मी ज्या वेळेला फार कष्टाने मला यांचं दर्शन मिळालं, पहिली जेव्हा भेट झाली तेव्हा माझ्या या गुरूंनी समजले होते की माझे पहिले गुरु कोण. आणि ज्या वेळेला यांचं माझं पहिलं दर्शन झालं त्यावेळेला ते गादीवरनं उठले आणि त्यांनी मला मिठी मारली आणि मी त्यांना मिठी मारली. त्यावेळेला मी महाराजांना म्हटलं, महाराज असा इथे राहू नका हो, ही लोक तुम्हाला दगड मारतील, तुम्ही कपडे घाला अंगात. गुरु माऊलींनी मला पहिलं दर्शन जर दिलं तर गजानन महाराजांचं दिलं. कारण मी आज जवळजवळ 35 वर्ष गजानन महाराजांची पोथी वाचणं किंवा त्यांचं सगळं मी जे काही करत होते आणि दर्शनाची आवड होती आणि तुम्ही प्रत्यक्ष माझ्या पुढे येऊन उभे राहा, मला नुसतं तुमच्याकडनं मंत्र नको, हा जो माझा 8 तास होता तो या माझ्या गुरूंनी पूर्ण केला. आणि 8 दिवसामध्येच मला ह्या गुरूंनी मला दर्शन देऊन दाखवलं की मी कोण आहे. आणि ज्या ज्या वेळेला प्रचिती येते त्या त्या वेळेला गुरु माऊली माझ्या पाठीशी उभी राहते, हे मी तुम्हाला सांगण्याची काहीही गरज नाही. त्याच्यानंतर महिनाभरातच मला ते म्हणले की तुला पोथी लिहायची आवड आहे ना, लिही माझ्यावरती पोथी. अहो मी म्हटलं, मी आर्ट्सची बाई, मी काय काव्य घेतलेलं नाही, मी लिहू शकणार नाही. महाराज म्हणे, का लिहू शकणार नाही, काय अशक्य आहे. आणि अक्षरशः त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि श्रीकृष्ण सरस्वतींना विनंती केली की तुम्ही सांगायचं तेव्हा ही लिहिली. आणि साक्षात श्रीकृष्ण सरस्वती आमच्याकडे वावरताना दिसले. आमच्या इथे वरती ते स्वतः बसले, टीव्ही वरती जसं दिसतं तसे काही काही प्रसंग त्यांनी मला टीव्ही वरतीच दाखवले, तसं मी लिहिलं. असं वर्तमानपत्राच्या ह्याच्यावर लिहिले, काही ठिकाणी कोरीत कागद असतात त्याच्यावर लिहिले, अनेक ठिकाणी असं लिहून ती आता पोथी पूर्ण झाली. हे जे महाराजांचं आहे हे खरंच कौतुक करण्यासारखं आहे. तुम्हाला हे असं दिसतंय, हे रूप कशासाठी दाखवतायत ते? हे मानवाचं रूप नाही हो. श्रीरामाने सुद्धा नाही का देह मानवाचाच घेतला होता, मारुतीने नाही का देह मानवाचाच होता. मग तसाच हा शिवाचा जन्म हा मानवाचा त्याने अवतार हा घेतलेला असला तरी हा प्रत्यक्ष शिव आहे. ज्या वेळेला ते मला पूर्ण दर्शन देतात, भक्तांना दर्शन देतात, त्यावेळेला तो शिवच असतो. एकदा आंघोळ घालताना मला त्यांची जटा लागली आणि दोघा चौघांनी त्या जटा धुवत असताना भस्माचं पाणी येताना दिसलं. हे कसला साक्षात्कार आहे, हा कसला साक्षात्कार आहे. अहो हा शिव एवढा उंच दिप्पाड आहे, त्याचे बाहू असे जाड आहेत, मोठे आहेत, डोळ्यातून तेज येत असतं आणि याच्या स्पार्क कसे उडतात तसे त्यांच्या अंगातून स्पार्क उडत असतात आणि त्याची जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. असा हा जो शिव आहे, या शिवाला तुम्ही जर ओळखलं नाहीत तर काय उपयोग आहे हो. त्या गुरुच्या स्पर्शाने बऱ्याच काही गोष्टी होतात. मी एक नादा आहे, परंतु मला जाग्यावर आणण्याचं काम या गुरुने केलेलं आहे. हे तर सगळ्यांच्या टिवल्या बावल्या करायच्या याच्यातून माझं सगळं आयुष्य गेलं, पण मला या गुरुने जाग्यावर आणलं आणि या थराला आणून सोडलं. आज सामान्य बाब नाही. आज आम्ही दोघं जण तिथे म्हातारा म्हातारी राहत असतो बंगल्यात, परंतु माझ्या बंगल्याच्या भोवताली माझ्या शिवाचं वेष्टन आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणीही तिथं पाऊल टाकू शकत नाही. मला खात्री आहे माझ्या शिवाची, जोपर्यंत माझा गुरु भक्कम आहे तोपर्यंत कुणाच्या बापाला काय मी ब्रह्मदेवाला भेट नाही, हे लक्षात ठेवा. एवढा गुरु आपला प्रबळ आहे आणि असा गुरु प्रबळ मिळणं हे 7 जन्म काय, मी तर म्हणते कोट्यावधी जन्म मी घेतले असतील तेव्हा मला हा गुरु मला मिळाला. 7 जन्म काय, आणि असा जन्मोजन्मी गुरु मला मिळावा. आणि माझे मिस्टर आणि मी हेच म्हणतो की माऊली पुन्हा आम्हाला जन्म देणारच असला तर तुमच्या दरवाजाशी आम्हाला उभं करा की जेणेकरून आम्ही तुमचं रक्षण करू. रक्षणासाठी आम्हाला उभं करा, पण सतत मला उभं राहण्याचं तुम्हाला भाग्य मिळू दे.
मी पोथीमध्ये म्हटले मला मुक्ती द्या, पण महाराज म्हणले मी तुला मुक्ती देणार नाही, माझ्या समोर उभं करणार आहे. अरे मी ह्याच्यासारखं भाग्य नाही. आणि असं जर मला भाग्य मिळत असेल, असा जर गुरु मला लाभत असेल तर काय वाईट आहे सांगा भाऊ. गुरुचा हात आपण नाही धरत, आपलाच हात गुरु धरतात आणि आपल्याला चांगल्या वाटेला जाण्याचा मार्ग दाखवतात. सद्गुरु कशाला म्हणायचं की जो आपला मूल चुकतोय, आपण खूप ठिकाणी चुकतो, ते सगळे अपराध पोटात घालायचे सामान्य बाब नाही. भविष्यावाले मागचं सांगतात, थोडस सांगतात, त्याच्यावर आपण मुंड्या हलवतो, त्याला काही अर्थ नाही. आपल्या गुरुना आपण समोर आलो की टीव्ही वरती कसं दिसतं तसं सगळे आपले रूपरेषा त्यांना दिसत असते. आता आपण काय करणार हेही कळत असतं, माग काय पुढे काय होणार आहे तेही कळत असतं. त्या दिवशी मला घरी जायची घाई होती, पण महाराजांनी सांगितलं मावशी 12च्या आत जाऊ नकोस, काहीतरी पुढे संकट होतं आणि म्हणूनच त्यांनी थांबवलं. आणि ते सहजगत्या निघून गेलं. आणि आम्हाला काही समजत नाही, तसे आपण बावळट असतो, आपण त्यांची मुलं आहोत, किती चुकलं तरी बिचारे पोटात घालतायत. असा सद्गुरू मिळणं कठीण आहे. असा सद्गुरू मिळण्यासाठी आपली सुद्धा भक्ती तेवढी पाहिजे. आणि महाराजांवरती कोणीही प्रेम करू नका, महाराजच आपल्यावर प्रेम करतायत, तुम्ही कोण प्रेम करणार. महाराज आपल्यावरती प्रेम करत असतात आणि म्हणूनच त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी भक्ती करा. महाराजांचं म्हणणं आहे माझ्यावर मुळीच प्रेम करू नका, कशाला प्रेम करता, भक्ती करा ना. आणि सगळ्यात सोपं जर काय असेल तर पैसा मिळवणं आहे. भक्ती मिळवणं फार कर्म कठीण आहे. भक्ती मिळवा. भक्ती मिळत नाही याची बाजारात कुठेही, पैसा तुम्हाला कुठेही कसाही मिळेल, भक्ती मिळणार नाही. आणि म्हणूनच महाराज सांगतात की तुम्ही भक्ती मिळवा, भक्तीच्या मार्गी लागा, भक्तीची बँक साठवा, म्हणजे तुम्हाला कुठेही तुमचा चेक पटेल. आणि बरोबरच आहे हो. आता आपण म्हणतो, खूप जण मला सांगतात अहो आम्ही 2 वर्ष येतोय, 3 वर्ष येतोय, आमचं काही कामच झालं नाही. हे काय वाण्याचं दुकान आहे का? वाण्याचं दुकान आहे काय? तुमची भक्ती किती महाराजांवर, तुम्ही काय करता महाराजांसाठी, किती जप करता, किती तपश्चर्या त्यांची करता, म्हणून तुम्ही असं बोलता, असं मी त्यांना म्हणणार आहे. काही तुम्ही करत नाही, माझं काम झालं नाही म्हणजे काय, तुम्ही तुमच्या काम घेऊन येता, तुमची भक्ती नाहीच आहे आणि म्हणून तुम्ही येता, असं कधीही कोणी म्हणू नका. ही गुरु माऊली आपल्याला द्यायला बसलेली आहे, तुमची जोडीच फाटके आहे. काय माऊली देणार, देऊन सुद्धा माऊलीचं खाली पडेल, काय उपयोग आहे, माऊलीने देण्यात काय अर्थ आहे. आणि अशा लोकांनी असली भक्ती करण्यापेक्षा भक्ती न केलेली बरी. महाराजांना साठवा, महाराजांना आठवा आणि महाराजांना मिळवा. महाराज सदैव तुमच्या पाठीशी आहेत, सदैव तुमच्या पाठीशी आहेत. एक अनुभव मी असा सांगताय, परदेशी आहेत पहा, मला ते एका ठिकाणी घेऊन गेले. ते शिवाचं फार ध्यान करणार आहे, चांगला माणूस आहे, तोही चांगला पोहोचलेला माणूस आहे. तर खूप पाऊस पडत होता आणि त्यांनी सांगितलं आमच्या मावशींचा काय प्रश्न आहे बरं का, तर तुमच्याकडे आम्ही त्यांना आणतो. पण ते बिचारे झोपले होते, त्यांना असं उठवलं पण मला काही ते बरं नाही वाटलं. तरी मी एवढ्या लांबून आले 40 किलोमीटर वरून, म्हणून या परदेशांनी त्यांना उठवलं. उठल्यावर बिचारे उठले, बसले खुर्चीवर, त्यांनी मला पाहिलं आणि परदेशांना या सांगितलं या बाईला जाऊ देत. म्हणजे अहो जाऊ देत काय, की बाई किती लांबून आली, पावसात भिजले, अहो गेला काहीतरी सांगा ना. नाही म्हणले, मी सांगू शकत नाही. त्याचं कारण असं की त्यांच्याजवळ त्यांचा गुरु उभा आहे. मी काय सांगू, कारण त्यांच्या हृदयातून ज्योत येत होती आणि जात होती. त्यांच्या गुरुनेच तिथे मला दाखवलं की मी आहे. मी काय उत्तर देऊ, तेव्हा पुन्हा या बाईला माझ्याकडे आणू नका. अहो इतका गुरु जर माझ्या पाठीशी उभा आहे, मला काय कमी आहे, माझ्या आयुष्यात काय कमी आहे. आणि हा आनंद सगळ्यांनी लुटा आणि आपोआप तुम्हाला त्याचा आनंद मिळेल. असं प्रत्येकाला झालं पाहिजे. तुम्ही तेवढी भक्ती करा, तुम्ही त्यांनी दिलेलं नामस्मरण करा. नामस्मरणात फार ताकद आहे. महाराज जे पुढी देतात ना, त्या पुढीमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे, फार मोठं सामर्थ्य आहे. माझ्यावरचे अनेक प्रसंग महाराजांनी घालवले. अनेक प्रसंग जर तुम्हाला सांगितले तर संपूर्ण पोथी तयार होईल, म्हणून मी काही ते सांगणार नाही. अनेक प्रसंग आहेत की काही भक्तांनाही माहिती नाहीत, परंतु श्री दत्तात्रयाने मला सांगितले महाराजांचे प्रसंग. दत्तात्रयांचं इतकं अतोनात महाराजांप्रती प्रेम आहे. दोघही सामावलेले आहेत. हा त्याचा का तो त्याचा, नाण्याच्या 2 बाजू कशा असाव्यात तशा आहेत. आता सुद्धा रथ जेव्हा येत होता तर सगळे देव बसलेले होते रथामध्ये
आणि मी इथून टाळ्या वाजवत होते आणि इथून नमस्कार करत होते आणि एवढे रथामध्ये जर देव बसलेले आहेत, हा माझाच परब्रह्म तिथे बसलेला आहे, तर सगळे देव निश्चितच येणार, त्याच्याबद्दल काही वादच नाही. मी सांगावं तेवढं थोडं आहे. मी माझ्या गुरूंना सद्गुरूंना पुन्हा मी साष्टांग नमस्कार करते आणि माझं मी इथे भाषण 2 मिनिटं थांबते. नाथाने पहिल्यांदाच सांगितलं की आज बोलत असताना महाराजांचा एखादाच अनुभव सांगा आणि आजच्या दिवसाचं महत्व सांगा. मला 10 मिनिटाचा वेळ दिलाय. मी 2 दिवसापूर्वी महाराजांना म्हणलो होतो, महाराज मला कमीत कमी 2 तास किमान 1 तास द्या, मला काही सांगता येईल लोकांना, त्या आपल्या आया बहिणी गुरु बहिणी बसल्या त्यांना असे काही चांगले मी सांगता येतील ना दृष्टांत. काय मी बोलणार 10 मिनिटात? 10 मिनिटं तर नामनाच जाते. 10 मिनिटं संयोजकांनी दिलेली आणि महाराजांशी आता हितकुज केलं. 10 मिनिटं त्यांनी दिली आणि सगळं तुला केवढं बोलायचं तेवढं झाली 20 मिनिटं. आणि संयोजकांनी तिथे काही ठरवले त्यानं मी त्यांना मोडता घालून न मानता आणि मी 10 मिनिटं बोलणार. त्याला राग आला तरी चालेल, येणार नाही, कारण चुकणं हा माणसाचा स्वभाव आहे आणि क्षमाशीलता हा दैवी गुण आहे आणि तो संयोजकांच्या मध्ये आहे, याची मला खात्री आहे. गुरुबंधूंनो, शिवछत्रपती आणि जिजाऊ राणी साहेबांनी सोन्याच्या फाळानं नांगरलेली ही भूमी आणि पुण्यनगरीची स्थापना केली. या पुण्यनगरीमध्ये अनेक साधू संत अवलिय झाले आणि आज ज्या स्थानावर आपण हे बोलतोय, जे गुरुपौर्णिमा आपल्या गुरुदेवांची साजरी करतोय, त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. पॉल ब्रंटन नावाच्या एका माणसानं तो भारताच्या आध्यात्मिक रहस्याच्या शोधात इथं आला आणि 1 वर्षानं तो गेला इंग्लंडला. तेव्हा हिथ्रो विमानतळावर त्यांना पत्रकारांनी गाठलं आणि विचारलं, अरे तुम्ही भारताच्या आध्यात्मिक रहस्याच्या शोधात गेला, तुम्ही काय शोध घेतला? पॉल ब्रंटनचे उद्गार आहे, हिमालयाची लेखणी आणि 7 समुद्राची शाही आणि पृथ्वीचा कागद केला तरी भारतीय संस्कृतीचं वर्णन करता येणार. एवढी महान संस्कृती आहे. आणि हे सांगत असताना मला आता अरण्येश्वराबद्दल बोलायचंय. भगवान श्रीकृष्ण महाभारत संपला आणि ज्यावेळा आता अवतार संपायचा, श्रीकृष्ण म्हणाले अर्जुनाला, अर्जुना रामेश्वरला जायचं आपल्याला दर्शनाला. प्रभू रामचंद्र ज्यावेळेला सीतामाईच्या शोधासाठी गेले त्यावेळेला त्यांनी वाळूचं शिवलिंग केलं आणि पूजन केलं. तिथलं पूजन करून आपल्याला यायचंय आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला घेऊन त्या रामेश्वरच्या मंदिरात गेले आणि दर्शन करून आले. जगाचं छपन म्हणून आपण ओळखतो त्या तिबेटमध्ये आज मंत्र तंत्र विद्या आता प्रभावित आहे आणि तिथले लामा सूक्ष्म रूपानं रामेश्वरमला जातात. त्यांना जर तिथून निघायचं म्हटलं, तिथं पोचायचं म्हटलं, क्षणाचाही विलंब लागत नाही. पण तिथं निघतात ते हरिद्वारला थांबतात. हरिद्वारला थांबले, पूजन करतात आणि येतात पुण्यनगरीमध्ये आणि जंगली महाराजांच्या मंदिरात. जंगली महाराजांचं मंदिर 150 वर्षापूर्वीच आहे. महाराजांनी समाजून काय 120 वर्ष झाली असतील, पण तिथं थांबतात. तिथं थांबले की पुरा शेख सल्ल्याच्या दर्ग्यात थांबतात आणि तिथं निघतात ते अरण्येश्वराच्या मंदिरात येतात. तर दलाई लामांच्या अशा या पावन वास्तव्यानं कदाचित आता असतील हे ऐकायला. आणि त्या पुण्य अशा पावन जागेमध्ये आपण गुरु महाराजांचा गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करतोय. वेश असे साधा भोळा, नाही कपाळी टिळा माळा, मनाचा असे हा कोवळा, गंजऱ्या रांजल्या जीवाना देत सैजेवा. गेली 30 वर्षापेक्षा जास्त काळ मी महाराजांच्या सानिध्यामध्ये आहे. सर्व हिंदुस्थान मी फिरलो, काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत आणि महात्मा गांधींच्या पोरबंदर पासून ते सुभाष बाबूंच्या बंगाल पर्यंत आज सेंट हिमाचल मी पालता घातला. तर माझ्या मनात समाधान कुठं झालं आणि शेवटी समाधान झालं ते दक्षिण काशी म्हणून ज्याला म्हणतो त्या करवीर मध्ये महालक्ष्मीच्या छायेत आणि उभ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या ज्योतिबाच्या डोंगराच्या पायथ्याशी केरले नावाच्या गावात मला सद्गुरू भेटले आणि माझ्या जीवाची तळमळ झाली. अरे या सावळ्या तनूने मला लावले पिसे, अशी माझी अवस्था झाली. या सावळ्या तनूने मला लावले पिसे आणि मी त्यांच्या प्रेमात पडलो, भक्तीच्या प्रेमात. त्याने मला दृष्टांत दिले. आकाश मार्गे जाताना मी त्यांना पाहिलं
प्रत्यक्ष मारुतीचं दर्शन देताना पाहिलं. मी जर बोलायला लागलो तर 2 तास पुरणार नाही. पण मला वेळेचं बंधन आहे आणि ते बंधन मी सांभाळून आज या जागेमध्ये 1-2 शब्द आपणाशी बोलणार आहे. आणि ती बोलत असताना तुम्ही अशी काही समजूत करून घेऊ नका की कोणतरी मोठा वक्ता समोर आहे आणि काहीतरी बोलेल, मी जरा मुडी आहे. नाही, मूड लागला की संपलं सगळं. 1955 साली मला आठवते भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना झाला. दिल्लीला सामना होता आणि भारताची परिस्थिती होती 3-13 आणि विजय मांजरेकर खेळायला आले आणि लोकांना वाटलं ते का द्विशतकी भागीदारी होणार. मांजरेकर खेळायला आले, मधल्या फळीतला मोठा फलंदाज आणि हालीकडे चेंडू टाकला आणि पहिल्याच चेंडूवर एलिव्हेटर. शांत झालं सगळं. माझ्याबद्दल काही मोठी अपेक्षा बाळगू नका. मी जे बोलेन ते माझ्या मनातलं मनोगत, जे माझ्या बेंबीत आहे, जे हृदयात आहे, तेच माझ्या तोंडात, तेच ओठात. आणि म्हणून मी आपणा पुढे 4 शब्द सांगणार आहे. ही सुरुवात झाली. आता सद्गुरू श्यामदत्त महाराजांना नमन करतो. आपण सगळे बसलेले सगळे जाणते निंबाळकरांच्याकडे डॉक्टर येतात, तेवढे हे साहेब सगळे मोठी माणसं समोर बसली आणि मला बोलायचंय. मुलुक मैदान तोपा सगळ्या बरसून गेल्या आणि आता माझा नंदा जीव आता काय करायचं. मुलुक मैदान तोपा सगळ्या बरसून गेल्या, मी आता काय बोलणार. तरी पण जे मला मी पाहिलं, अनुभवलं, ते मी मनोगतच्या रूपाने आपल्या समोर मांडणार आहे. बंधुरो, आज गुरुपौर्णिमा, महर्षी व्यासांचा जन्मदिवस. आजच्या दिवशी महर्षी व्यासांचे पूजन करून त्यांचे सगळे चेले धर्मकार्यासाठी बाहेर पडले. हा आजच्या दिवसाचा महत्वाचा हे आहे की ही परंपरेनं भारतीय संस्कृतीने दिलेला हा अनमोल ठेवा आहे. धृतराष्ट्रानं राजवाड्यात बसून त्यांना संजयनं कुरुक्षेत्रावर काय चाललंय सांगितलं, पण ते लोकांना पटलं नाही. पण जेव्हा 20व्या शतकाच्या आधी टीव्हीचा शोध लागला, चल माणूस हा काहीतरी असलं पाहिजे. बरं, टीव्हीवर बघतोय आपण अमेरिकेतलं, म्हणजे काहीतरी असलं पाहिजे. प्रभू रामचंद्र सीतामाईला घेऊन अयोध्येला विमानातून आले. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. हे पटलं नाही, पण विमानाचा शोध लागला तेव्हा मात्र पटलं. काहीतरी असणार बरं काय. माणसं चंद्रावर पोहोचली, मंगळाचा शोध घ्यायला लागली, पण आम्ही द्वापार युगात पाक स्वर्गापर्यंत पोहोचलो. गांधारीनं गजगौरीचं बायकांना माहिती आहे, गजगौरीचं व्रत केलं तर मोठा हत्ती केला मातीचा आणि कुंतीच्या दारामध्ये आली त्याला हिंडवण्यासाठी. पांडवांना नाही बरं वाटलं. पांडवांनी पुढच्याच वर्षी कुंतीचं ज्या वेळेला गजगौरी व्रताचं उद्यापन केलं तेव्हा बाणाने इंद्राचा ऐरावत खाली आणला. ही कथा आहे. या सगळ्या गोष्टींना व्यास महर्षीने स्पर्श केलाय. आपण आता मगाशी ज्ञानेश्वर माऊलींची नाटिका पाहिली. अरे ज्ञानेश्वर माऊली, त्यांना माऊली म्हटलंय की हजारो नोबेल पारितोषिके जरी ज्ञानेश्वरीने ओवाळून टाकली तरी ती कमी आहे. अशा या ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या भावाला गुरु केले, निवृत्तीनाथाला गुरु केले. तुम्ही घ्या ज्ञानेश्वरी. पहिली ओवी ओम नमो द्या, दुसरी ओवी देवा तुझे गणेशू सकाळवरती प्रकाशू. बोले निवृत्तीनाथू निवृत्तीनाथू. हे म्हणताय मी बोलत नाही, ज्ञानेश्वर माझा गुरु बोलतोय. त्याच ज्ञानेश्वरीच्या ओळीमध्ये पुढे म्हटलंय, तेने कारणे मी बोलीन अरूपाचे रूप दावीन. तेने कारणे मी बोलीन अरूपाचे रूप दावीन अतिंद्रिया परी बोलविन इंद्रिया करवी. तेने कारणे